तर अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण आपलं भविष्य जाणून घेऊ शकतो. माझ्यासाठी नेमकं काय आहे, माझा हा काळ कसा असणार आहे, मी नेमकं कोणत्या सेक्टरमध्ये कार्य केलं तर मला यश मिळेल, कोणते ग्रह मला या काळात सहकार्य करणार आहेत, कोणत्या ग्रहांची कार्य मी जरा अवॉइड केली तर माझा वेळ वाचणार आहे. म्हणजे एखाद्या सुनेला आपल्या सासूवर असेल किंवा सासूला अजून कुणावर नाराजी असेल, समोरची व्यक्ती असं का वागते हे त्याचं मूलांक सांगतं. तुम्ही काय कराल की तुमची सगळी दिवसभराची कामं संपली, सगळं झालं, चंद्राच्या प्रकाशात जाऊन निवांत बसा, 10 मिनिटं बसा, 11 वेळा ओम नमः शिवाय एवढा सोपा मंत्र म्हणा, जाऊन झोपून जा, झोप शांत लागेल आणि प्रचंड प्रगती होईल. आयुष्यात जे जे स्वप्न पाहिलेले आहेत त्या स्वप्नांच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होऊन जाते. माणसाचं खरं सामर्थ्य हे मनात असतं. तिथे आपली निगेटिव्हिटी आपण दान करून दिली, मग आता अर्थात गरजवंताला करा, योग्य दान करा, ज्याला ज्या वस्तूची गरज आहे असं उपयुक्त दान करा. महाग किंवा स्वस्त हा प्रश्न नाही. मग ती निगेटिव्हिटी निघून गेली की पुढचं वर्ष तुमच्यासाठी गोल्डन येत आहे. 2026 जसं तुम्ही आता म्हणालात की ते प्रत्येकाच्या आयुष्यात काय नवीन चैतन्य आणणार आहे, किंवा जे लोक खूप कष्ट करतायत त्यांना वाटतं आज माझं नशीब उजडेल, आज उजडेल, तर त्यांचं नशीब उजडणार आहे का? जरा त्याविषयी सांगा. नक्कीच उजडणार आहे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, अंकशास्त्र हे काय आहे हे प्रत्येकाला माहिती असेल, किंवा अंकशास्त्र आपल्या आयुष्यात काय इफेक्ट करतो, किंवा अंकशास्त्र कसा शोधायचा, आपला भाग्यांक मूल्यांक हे कसं शोधलं पाहिजे, हे सर्व आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 2026 मध्ये आपल्या आयुष्यात आपल्या अंकानुसार काय काय बदल होणार आहेत, काय काय प्रगती होणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रसिद्ध ज्योतिष आणि अंकशास्त्र तज्ञ ज्योती जोशी मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. गोष्ट फायद्याची या चॅनलवर येऊन मला स्वतःला खूप आनंद होतोय. तुमच्यासारखी तरुण पिढी इतक्या सुंदर पद्धतीने कार्य करते. गोष्ट फायद्याची सगळ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. तुम्हाला 2026 या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मॅडम, आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आपण आता पॉडकास्टला सुरुवात करूयात. सगळ्यात बेसिक प्रश्न, अंकशास्त्र म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्र हे आपल्या ऋषीमुनींनी मानवी कल्याणासाठी निर्माण केलं. मानवी आयुष्यात अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथे मिळतात. परंतु प्रत्येक व्यक्ती वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू शकत नाही, कारण ते खूप सखोल, संपूर्ण आयुष्य कमी पडतं. तर अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण आपलं भविष्य जाणून घेऊ शकतो. माझ्यासाठी नेमकं काय आहे, माझा हा काळ कसा असणार आहे, मी नेमकं कोणत्या सेक्टरमध्ये कार्य केलं तर मला यश मिळेल, कोणते ग्रह मला या काळात सहकार्य करणार आहेत, कोणत्या ग्रहांची कार्य मी जरा अवॉइड केली तर माझा वेळ वाचणार आहे. असं छानसं एक आपल्याला मार्गदर्शन मिळतं. मुख्यतः ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे की आपण जाणार आहोत. आता समजा तुम्हाला जायचं असेल काश्मीरला, किती दिवसाचा टूर असतो? मग आपण काय करतो, तिथलं हवामान संपूर्ण अंदाज घेतो. आपल्याला माहिती असतं हवामान खातं चुकतं. इथे आपण आयुष्याच्या प्रवासाला निघालोय आणि या प्रवासासाठी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हे एक खातं दिलेलं आहे, ज्योतिषशास्त्र. आणि त्यातील अंकशास्त्र म्हणजे कसं असतं ना की आपल्याजवळ खूप वेळ नाहीये तर आपण कधी कधी थोडक्यात वाचतो, इन शॉर्ट. तसं इन शॉर्ट तुम्हाला न्यूमरॉलॉजीतून खूप काही डेप्थ मध्ये कळतं. म्हणजे जरी आपण शॉर्टकट म्हणत असलो, आता गंमत सांगते बघा, तुमच्या प्रेक्षकांनी स्वतः रिलेट करावं आणि तसं कमेंट करावं की तुम्ही किती मॅच करताय. मूलांक, भाग्यांक आणि वर्षांक हे वेगळे प्रकार असतात, ते आपण सविस्तर सांगणार आहोत. पण सर्वप्रथम तुमचा स्वभाव. समजा तुमचा जन्मतारीख झाली आहे 1/10/19 या तारखांना, म्हणजे तुम्ही आलात सूर्याच्या मूलांकामध्ये. एक मूलांक आला तुमचा. मग असे व्यक्ती प्रभावी असतात. नेतृत्व गुण घेऊन आलेलं असतं. नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व हे सगळं त्यांच्याकडे आहे. सूर्य हा दाता आहे, देणारा आहे.
सूर्य जेव्हा स्वतःचा प्रकाश देतो तेव्हा तो देतो, परत 4 किरणं यावी अशी त्याची कधीच अपेक्षा नाही. ओके. असा हा सूर्य. हे नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व एक ज्यांचा मुलांक आहे त्यांच्यात दिसून येतो. आता तुमची जर जन्मतारीख असेल 1/10/19 तर तुम्ही हे टॅली करा आणि कमेंट करा. म्हणजे आपल्याला स्पष्ट होतं की हो, अंकशास्त्र कार्य करतं. याच पद्धतीने जर एखाद्याचा मुलांक 2 असेल, म्हणजे त्याची जन्मतारीख 2 असेल, त्याच्यानंतर 11 असेल, 20 असेल किंवा 29 असेल. 1 मध्ये मी बहुतेक 28 सांगितलं नाही, ते ॲड करा. तर 2 मध्ये 2, 11, 20 आणि 29. तर मग असे लोक संवेदनशील असतात, भावुक असतात, स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार करतात. कोणी तुम्हाला एक शब्द बोललं की डोळ्यात पाणी असतं, डोक्यावर एक पाण्याचा घडा असतो, तुम्हाला इतरांचं दुःख सहन होत नाही. पिक्चरमध्ये बसून रडणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती 2 मुलांकाची. मग आता याच्यातही गंमत आहे, पण ते आपण बघूया नंतर, वेळ असलं तर एक्सप्लेन करू की 4ही 2 सारखे नसतात. 2 वेगळं, 11 वेगळं, 20 वेगळं आणि 29 वेगळं. तर ह्या चौघांचा प्रभाव वेगळा, त्यानुसार भाग्य वेगळं. आता समजा तुमचा मुलांक 3 आहे, 2 मुलांक रिलेट करत असेल तर नक्की सांगा. 3 मुलांक तुमचा आहे आणि तर तुम्ही कोणत्याही विषयाचा डेप्थमध्ये अभ्यास करता. म्हणजे एखादं पुस्तक आलं तर जनरल व्यक्ती काय करेल, 2 लाईनी वाचेल, सोडून देईल. तुम्ही 2 लाईनी वाचून त्या विचार करता, त्याच्यावर स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप करता आणि मग समोरच्या व्यक्तीला सांगतात हा आहे 3 अंक, 3 मुलांक असलेली व्यक्ती. मग 3 असेल, 12 असेल, 21 असेल किंवा 30 असेल तर त्यांचे मुलांक 3. तर हे नैसर्गिक मार्गदर्शक असतात, गुरु असतात. कोणताही प्रश्न उत्तमरित्या समजून सांगणं हा गुणधर्म घेऊन ते पृथ्वी तलावर आले. मग समजा तुमचा मुलांक 4 असेल, 4 हा अंक, 3 अंक गुरुचा आहे, 4 अंक राहूचा आहे, ज्याला आपण 21व्या शतकाचा राजा म्हणतो. तर असा हा राहू तुम्हाला 21व्या शतकात जे जे पाहिजे ते देणारा ग्रह राहू, भौतिक सुख देणारा ग्रह राहू. हे जे आपण सगळं घेऊन बसलोय, कॅमेरा आहे, माईक आहेत, सगळं देणारा ग्रह राहू. मग आता ज्यांचा जन्मांक असेल 4, 13, 31, हे 22, हे सगळे येतात 4 मुलांकामध्ये. मग हे लोक कुठेही जातील तर एखाद्या विषयाचं थेट निरीक्षण करतील की नेमकं काय सेटअप आहे, याच्यात आपण डेव्हलप कसं करू शकतो, हे आपण करू शकतो का, याला अजून उंचीवर कसं न्यायचं आणि हे आपण अचीव कसं करायचं. हे जर तुम्हाला मॅच होत असेल तुमच्या जन्मतारखेला तर नक्की कमेंट करा, कारण ही अत्यंत प्राथमिक बाब आहे. मुलांक कसं काढायचं तर सोपं आहे. तुमची जन्मतारीख अर्थात डेट ऑफ बर्थ, त्याचं 1 अंकी अंक म्हणजे तुमचा मुलांक, आणि त्याच्या जोडीला तेवढाच महत्वपूर्ण असतो तो भाग्यांक. आता भाग्यांकामध्ये सुद्धा तेच तुमची डेट ऑफ बर्थ. मग इथे काय करायचं, दिवस, महिना, वर्ष यांचं एकत्रीकरण करायचं, बेरीज करायची. समजा कोणती एखादी तारीख सांगा. 1/8/1988. 1 + 8 9, 19चं 1 + 9 19 आणि पुढे काय सांगितलं, 88 म्हणजे 16, 29 + 16 45, 4 + 5 9. हा 9 झाला भाग्यांक. आता मुलांक आणि भाग्यांकामध्ये फरक काय, तर मुलांक हा तुमचा स्वभाव दाखवतो, जे आपण आता राहूपर्यंत सांगितलं, मंगळापर्यंत सगळ्यांचंच सांगू आपण. आणि भाग्यांक हा असा ग्रह असतो की जो तुम्हाला तुमच्या वाटचालीत साथ देतो. माझं भाग्य केव्हा उघडेल हे सांगणारा ग्रह म्हणजे किंवा अंक म्हणजे भाग्यांक. मला यश केव्हा मिळेल. आणि याच्या जोडीला अजून एक येतो वर्षांक, की जो आपण पर्टिक्युलर आता 2026 साठी पाहणार आहोत, की आपण ज्या वर्षात वाटचाल करणार आहोत ते वर्ष आपल्यासाठी कसं आहे. तर वर्षांक कसं काढायचं त्याचंही गणित एकदम सोपं आहे. तुमचा जन्म ज्या वर्षी झाला असेल, मग इथे डेट ऑफ बर्थ बघू नका, मंथ बघू नका, तुमच्या आयुष्याची पूर्ण वर्ष बघा. म्हणजे समजा एखादा 35 वर्षाचा आहे तर 3 + 5 8, मग त्याचा वर्षांक झाला 8.
वर्षांक काढणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. बघा, एखादा मुलगा, आता आपण सांगितलं राहू काय करेल, हां. पण तो 14 वर्षाचा आहे, तर त्याचा राहू आणि 24 वर्षाच्या व्यक्तीचा राहू सारखा नसतो. हां. ओके, ओके. किंवा रवी प्रतिष्ठा देणार आहे, हं. पण मग तो 14 वर्षाचा मुलगा प्रतिष्ठा कुठे मागेल? माझ्या हां. वर्गात. करेक्ट आहे. हो. आणि तोच जर 40 वर्षाचा व्यक्ती असेल, तर त्याचा व्ह्यूज मुळात ब्रॉड असेल. करेक्ट आहे. किंवा 60 वर्षाचा व्यक्ती, 70 वर्षाचा व्यक्ती, तो प्रतिष्ठेत काय मागेल, की माझ्या नातवाने येऊन माझ्याशी 2 शब्द गोड बोलवावं. हां. म्हणून वय हे महत्त्वाचं आहे. आणि ओके. म्हणून मग प्रेक्षकांनी काय करावं, कागद पेन घेऊन पहिले स्वतःचा मूलांक काढा, हां. भाग्यांक काढा आणि वर्षांक काढा. आता ओके. तुम्ही ही कॅसेट मागे नेऊनही बघू शकता, नाही तर मी पुन्हा सांगू काय हां, करू. म्हणजे आता मूलांक म्हणजे एक्झॅक्टली आपली जन्मतारीख. भाग्यांक म्हणजे सगळ्यांची बेरीज करून जी येते ती भाग्यांक. हां, किंवा एक तारीख घ्या तुम्ही, 22/4/1980. हां. बरोबर. मग 22 म्हणजे 2 अधिक 2 म्हणजे 4, हा हां. झाला मूलांक. हां. म्हणजे मग आता 2 अधिक 2 अधिक 4 8, 1980. मग ते 18. हां. 18 अधिक 8 26. हो. मग 2 अधिक 6 8. हां. हा झाला भाग्यांक. भाग्यांक. मग 80 वर्षात जन्म आलेली व्यक्ती, आता वर्ष चालू आहे 25, हां. म्हणजे त्याचं वय आहे 45. 45. 4 अधिक 5 9 त्यांचा हां, वर्षांक झाला. तो झाला वर्षांक. सगळ्यांनी आपापलं काढून घ्यावं. त्याशिवाय हां. तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, मुलं असतील, शेजारी असतील, एखादी त्रास देणारी व्यक्ती असेल. तुम्हाला एक गंमत सांगते, आजच्या एपिसोड नंतर तुमचा कुणावरच राग उरणार नाही. ओके. कारण असं आहे, की एखादी व्यक्ती अशी का वागते? हां. म्हणजे एखाद्या सुनेला आपल्या सासूवर असेल किंवा सासूला अजून कुणावर नाराजी असेल, हां. समोरची व्यक्ती असं का वागते हे त्याचं मूलांक सांगतं. ओके. मग जर तुम्ही त्यांना समजून घेतलं, हं. समोरची व्यक्ती अशी वागते, त्याच्यामागे त्याचा हेतू वाईट नाही, त्याचा हं. मूलांक तसा आहे, ती हां. तशी वागणार हं. आहे. बरोबर. मग तुमच्यातले गैरसमज निघतील, तुमची हां. भांडणं कमी होईल, तुमची प्रगती जास्त होईल आणि या प्रगतीचं श्रेय गोष्ट फायद्याचीला द्यायला अजिबात विसरू नका. तर असं हे छान आहे, कारण ऋषीमुनींनी निर्माण करतानाच त्यांचं स्वप्न होतं, की ओके. भारतीय व्यक्ती, भारतात जन्म घेतलेला प्रत्येक सनातनी व्यक्ती त्याने सुखी राहावा. हां. ओके, ओके. यासाठी आपले हे सगळे शास्त्र निर्माण झालेत. ओके, ओके. तर आता तुम्हाला हे कळलं असेल सगळं, हां. मूलांक, भाग्यांक भाग्यांक आणि आणि वर्षांक. वर्षांक. हां. मग आता आपण 4 अंकापर्यंत होतो. हां, आता ही 5. बेसिक गोष्ट झाली, हां. की स्वभावाचं स्वरूप. हां. आता समजा 5 आहे. हं. आता 5 अंक ना मुळातच खूप वेगळा आहे. 5च्या अगोदर 4 अंक येतात, नंतरचं 4 अंक येतात. हां. म्हणजे तो सेंटर मध्य आहे. सेंटर पॉइंट आहे. हं. तो सगळ्यांना तोल सांभाळतो, सगळ्यांना घेऊन चालतो. 5 ओके. अंकाचा स्वामी बुध ग्रह आहे. हां. उत्तम संवाद कौशल्य. ओके. व्यापारी, हिमालयात जा, बर्फ विकून ये. बरं. हे कौशल्य, अर्थात त्याला मग बुधाला थोडीशी इथे मदत लागते, शुक्राची, थोडीशी रवीची. हां. मग तेही होऊ शकतं. मग आता 5 अंक असलेला व्यक्ती मूलभूत व्यापारी असतो. ओके. बोलण्याचं कौशल्य असतं, धाडस करण्याचं कौशल्य असतं. म्हणून अंकशास्त्रात बुधाला खूप जास्त महत्त्व आहे. मग आता ओके. फक्त याच्यात फरक काय पडतो ना, की तुमचा मूलांक 5 आहे, त्याच्या जोडीला भाग्यांक काय मिळतो, हां. याच्यावर बुध किती काम करेल हे ठरेल. ओके. म्हणजे संवाद कौशल्य असेल, मग ते सामान्य संवाद कौशल्य, भाषण देण्याचं, हां. लेखन करण्याचं, वस्तू विकण्याचं, जागतिक भाषण देण्याचं, हां. यासाठी जो सपोर्टिव्ह ग्रह लागतात, ते हां. ग्रह येतात भाग्यांकमधून. ओके. इतकं ओके. सोपं येते. ओके. ओके. त्याच्यानंतर येतो 6 अंक. हां. 6 हा शुक्राचा अंक. हां. वैभव, पैसा, सोनं नाणं ते जोरात वर चाललंय. हां, हां. किंवा 21व्या शतकात ज्याला आपण सुख मानतो, अशा सगळ्या गोष्टी शुक्राच्या अखत्यारीत येतात. ओके. मग तुम्हाला जर दागिन्यांची आवड असेल, कुठेही जाताना तुमचा ड्रेस साधा असला तरी परफेक्शन असेल, तर तुमचा मूलांक 6 संबंधात येतो. ओके. मग तुमची जन्मतारीख 6 असू शकते, 15 असू शकते, 24 असू शकते. ओके. हां, मग 6, 15, 24चा डिफरन्स भले आपण नंतर सांगू. हो, हो.
त्याच्यानंतर येतो 7. हा. 7 हा केतूचा नंबर आहे. ओके. हे लोक अध्यात्म, केतू हा अध्यात्माचा कारक. हा. मग अध्यात्म हा यांचा आत्मा असतो. कोणतेही काम करताना तटस्थपणे करणं किंवा श्रीकृष्ण जे सांगून गेलेले आहे कर्मण्यवाधिकार असते, हे या लोकांमध्ये नैसर्गिक असतं. ओके. हां, मग तुमचा जन्म 7 तारखेचा असू शकतो, 16 तारखेचा असू शकतो किंवा 25 तारखेचा असू शकतो. तुमचा मूलांक 7. मग याच्यात फरक पडेल. 7 म्हणजे शुद्ध 7, 16 म्हणजे 1 अधिक 6 म्हणून त्याचा परिणाम बदलेल वेगळं. आणि 2 अधिक 5 म्हणून पुन्हा परिणाम बदलेल. हा. मग 7 नंतर तुमच्या सगळ्यांचे आवडते ग्रह शनिदेव, त्यांचा अंक 8. हा. आता या शनिप्रधान व्यक्ती आहे ना, त्यांनी सगळ्यात पहिले मनातून काढून टाकायचं की आपण तर 8 अंकात जन्माला आलो. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. तुमच्यासारखं भाग्य हे सगळ्यात क्वचित मिळतं, कारण तुम्हाला 8 मूलांक मिळाला आहे. आता 8 मूलांक असलेल्या व्यक्ती कशा असतात? सोपं सांगायचं ना, तर आपण 8 लिहिताना कसं लिहितो? हा. कुठूनही सुरू झालं तरी शेवट नाही, हा. गोल फिरत राहा. 2 राऊंड आहे, बरोबर. त्याचे चक्र सुरूच राहतात. ओके. 8 या व्यक्तीने आयुष्यात कर्म करत राहावं, कर्म करत राहावं, कारण शनी कर्माचाच कारक आहे. हा. त्याचं कर्म थांबलं की त्याचं आयुष्य थांबतं. 8 व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्म करत राहतात. आता ओके. तुम्हाला रिलेट होणारी एक गोष्ट सांगते. तुम्ही कधीही असं निवांत बसू शकत नाही, सतत कष्ट करता. दुसरी गोष्ट 8 व्यक्तीची, की आयुष्यात तुम्हाला जे यश मिळतं ते वयाच्या 30, 36 किंवा 42 वर्षी पहिल्यांदा मिळतं आणि तिथून तुम्ही जी प्रगती घेता तर मागे वळून पाहत नाही. ओके. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात संघर्ष असतं. हा. हा. त्याच्यानंतरचा येणारा अंक म्हणजे 9. हम्म. हे लोक अग्रेसिव्ह असतात. म्हणजे आपण दोघं बसलोय, आज भाजी काय करायची हा जर प्रश्न आला ना, तर लगेच उठून थैली घेऊन बाहेर चालायला लागणारी व्यक्ती ही मंगळाची असते. ओके. तुम्ही रिलेट करत असाल तर नक्की सांगा. एखादा कोणताही प्रश्न उभा राहिला, त्या प्रश्नावर विचार करण्यापेक्षा डायरेक्ट कृती करणं, हा. तो प्रश्न सोडवायचा कसा, ओके. हे करणारा व्यक्ती म्हणजे मंगळप्रधान मूलांक 9 असलेला व्यक्ती. हां, तर तुमचे सगळ्यांचे स्वभाव मी यासाठी सांगितले की तुम्ही स्वतःसोबत किती रिलेट करताय. आता हे तर निश्चित आहे की एका पॉडकास्टमध्ये आपण सगळं सगळं नाही अंकशास्त्र सांगू नाही शकत. सांगू बरोबर. शकत, पण तुम्ही जर रिलेट करत असाल तर मग पुढच्या गोष्टी देखील रिलेट होतील. आता आपल्याला 2026 हे वर्ष समजून घ्यायचे आहे. करेक्ट आहे. 2026 हे वर्ष मुळातच वेगळं आहे. ओके. या वर्षाचं नेतेपद आहे रवी ग्रहाकडे. रवीच्या अखत्यारीत 2026 येतं, हा. कारण 2 अधिक 2 अधिक 6 म्हणजे 10. हा. मग रवी एकटा का? नाही, त्याच्यासोबत त्याचे सहकारी आहे. ओके. आपण मागच्याही वर्षी तुम्ही खूप पॉडकास्टमध्ये ऐकलं असेल मंगळाचं वर्ष. मग मंगळ एकटा होता का? हम्म. इथेही अजून एक गंमत सांगते. हा, मंगळाचे वर्ष दर 9 वर्षांनी येतात. ओके. पण 2025 आपण जे भयानक पाहिलं ते यापूर्वी पाहिलं का? नाही पाहिलं. खूपच. कारण त्याच्यासोबतचे जे सहकारी होते ते यापूर्वी कधी नव्हते, जे मागच्या 2000 किंवा या वर्षी 2025ला हा. होते. आता 2026 वर आपण बोलतोय. हम्म. 2 0 2 2. या शून्याचं काय रोल, जो 2025लाही त्यांनी प्रभाव दिला आणि 26लाही देणार आहे. ओके. 2 म्हणजे इमोशन, चंद्र आपण आत्ताच पाहिलं. 2 0 2 म्हणजे दोन्हीकडे चंद्र, दोन्हीकडे मन, दोन्हीकडे भावना आणि त्याच्यामध्ये 0 जो खूप मोठी भव्यता दाखवतो. ओके. एखाद्या गोष्टीचा प्रभाव 10 पट, मग तो एकतर चांगला किंवा हम्म. वाईट. इमोशन हा. म्हणजे रडेल तर प्रचंड मोठ्याने, भांडेल तर प्रचंड मोठ्याने. म्हणजे ज्या गोष्टी यापूर्वी शांततेने लोक सोडवत होते हा. त्या गोष्टींसाठी 2025मध्ये मोठे प्रश्न उभे राहताना आपण पाहिले. हा. प्रत्येक गोष्ट अतिशय तीव्रतेने झाली. बरोबर. 2025मध्ये तिथे बुध होता. आपण आता चर्चा केली की बुध हा सौम्य ग्रह आहे, सगळ्यांना Correct. घेऊन चालणारा ग्रह आहे. हो. तिथे 2026मध्ये शुक्र आला आहे. ओ. मंगळ हा सेनापती होता, हम्म. रवी हा राजा आहे. हम्म. सेनापतीला कार्य करताना विचारावं लागतं, राजा स्वयं निर्णय घेतो. बरोबर.
पण सेनापती जसं आपलं बोलणं झालं थेट कृती करतो, राजा विचारपूर्वक कृती करतो. हां. हा पण एक मोठा फरक आहे. त्यामुळे म्हटलं तर खूप चांगलंही होईल, परंतु ज्या काही घटना घडणार आहे त्या मोठ्याच घडणार आहे. ओके. वैयक्तिक आयुष्यातही खूप चांगल्या वाईट घटना घडतील. ओके. आता आपण ते क्रमशः मुलांक भाग्यांकानुसार सांगू. हां. मग तुम्ही कोणतं भाग्य पाहायचं, तर तुम्ही तुमचा मुलांक 1 बघायचा, मुलांक बघायचा, भाग्यांक बघायचा, वर्षांक बघायचा. हां. या तिन्ही अंकानुसार येणारं भाग्य हे तुम्हाला लागू होईल ओके. 2026 वर्षात. ओके. आता तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं भाग्यांक, मूल्यांक आणि वर्षांक, की कसं आपल्या आयुष्यात वर्क करतो आणि कसं ते काढायचं असतं. पण आता मला हे विचारायचंय, की काही लोकांना हा प्रश्न असेल, की हे खरंच वर्क करतं का? आपण थेट उत्तरच दिलं. आपण जे सिम्प्टम सांगितलं हां. ते तुम्ही करून पहा. ओके. हां. तुम्ही जे हां. सांगितले टॅली करा म्हटलं. टॅली करा आणि जर तुमच्याशी रिलेट होत असेल किंवा नसेल हां. तर कमेंट करा. ओके. मग ओके. रिलेट कसं करायचं, तर मी जो स्वभाव सांगितला हां. तो मुख्यतः मुलांक, हां. त्याला सपोर्टिव्ह ग्रह भाग्यांक, ह्या 2 गोष्टी सोबत टॅली करा. आणि ओके. वर्षांक हे जेव्हा 2026 वर्ष होऊन जाईल, हां. तुम्हाला नेमके काय 2026 मध्ये अनुभव आले हां. ते चेक करा आणि ते तुमच्या वर्षांक यासोबत जर मॅच झालं असेल हं. तर अंकशास्त्र आहे. हां. ओके, ओके, ओके. म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्र हे बेसिक झालं, आत्मा हां. झाला आणि या सगळ्या त्याच्या उपशाखा झाल्या. मग केपी ज्योतिष असेल किंवा जे जे पद्धती, माझी स्वतःची संशोधित पद्धती आहे, ओके. न्यूमरॉलॉजी आहे, लाल किताब आहे, हां. अशा अनेक शाखा आहेत. ओके. आणि आपण कोणत्याही शाखेने गेलो हं. तरी परिणाम आपल्याला सारखे मिळतात. ओके, ओके, ओके. म्हणजे मला असं अनेक लोक विचारतात की मॅडम आम्ही प्रश्न विचारला तर वैदिकने येणारं उत्तर आणि अंकशास्त्राने येणारं उत्तर हं. हे वेगवेगळं असेल का? हं. मग आम्ही काय करतो, स्टॅटिस्टिक काम करतो. हं. मग असे 4-5 क्लायंट लागोपाठ घेतले. ओके. त्याला म्हटलं तू एक प्रश्न विचार वैदिकने, आपण त्याचं उत्तर देऊ, फुल स्टॉप घेऊन टाकू. हां. मग न्यूमरॉलॉजीने विचार. ओके. दोन आपण कसंही गेलो, आपल्यापेक्षा ब्रह्मांड हे खूप मोठं आहे. हं. ब्रह्मांड चुकत नाही, माणसं चुकतात. रस्ते वेगवेगळे असतात, एकाच ठिकाणी सगळ्यांना पोहोचवायचं कार्य ब्रह्मांड करतं. आता मला वाटतं ज्या लोकांनी इथपर्यंत ऐकलंय तर ते नक्कीच टॅली करतील, की मॅडम जे स्वभाव सांगितले ते आपल्या मूल्यांक, भाग्यांक आणि वर्षांकाने मॅच होतायत की नाही आणि तुम्ही तुमचं ठरवा, की त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि खरंच हे वर्क करतंय म्हणून. ओके. तर आता पुढे जाऊयात. 2026 जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की ते प्रत्येकाच्या आयुष्यात काय नवीन चैतन्य आणणार आहे किंवा जी लोकं खूप कष्ट करतायत त्यांना वाटतं आज माझं नशीब उजडेल, आज उजडेल. तर त्यांचं नशीब उजडणार आहे का? जरा त्याविषयी सांगा. नक्कीच उजडणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष रवीचं वर्ष आहे. ओके. रवी म्हणजे देणारा, हां. दाता. स्वतंत्ररित्या रोज सकाळी आपल्याला हजारो लाखो किरणांनी तो देत असतो. हां. त्या देणाऱ्या दानाचा आपण काय उपयोग करतो ते फळ आपल्याला प्राप्त होईल. पण ओके. रविदेव आपल्याला भरपूर देणार आहेत. ओके. मागच्या वर्षी जो संघर्ष सहन केला आपण, हां. त्यातून बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे 2026 मध्ये. हां. आता इथे कसं होतं ना, वैयक्तिक हे मी सांगते, हं. जेव्हा मेदनीय येतं तेव्हा हे परिणाम बदलतात. त्याची कारणं मी तुम्हाला नंतर सांगू शकते, पण ओके. आत्ता आपण फक्त वैयक्तिक बोलूया. हां. तर वैयक्तिकमध्ये रविदेव तुम्हाला प्रचंड सहकार्य करणार आहे. हं. त्यांच्यासोबत आहे चंद्र, म्हणजे 2 अंकाचा स्वामी, हां. 6 अंकाचा स्वामी शुक्र, जे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे. हां. आणि याच्यात अजून एक छुपा मंत्री आहे, कारण आपण बोलताना खूप वेळा वर्ष लिहिताना 26 म्हणतो. हां. मग 2 अधिक 6 8, 8. म्हणजे शनिदेव पण इथे मागून हळूच तुमच्यासाठी कार्य करणार आहे. ओके. मग 1 2 6 8 हे 2026चे 4 महत्त्वपूर्ण ग्रह की जे तुम्हाला देण्यासाठी आलेले आहेत. ओके. ग्रह येतोच आपल्याला देण्यासाठी. हं. आता त्याचा उपयोग करून आपण आयुष्य सुंदर करायचं आहे. बरोबर. ते करण्यासाठी आपण छोटे छोटे उपाय पण सांगू. नक्कीच, नक्कीच. प्रत्येक अंकाला सांगू. एखाद्या अंकाला नक्कीच. विसरले तर तुम्ही आठवण ठीक द्या. आहे, ठीक आहे. नक्कीच. तर मग आता आपण एक-एक करत जाऊ. जसं मगाशी सांगितलं तसंच, की समजा ज्याचा मूलांक 1 आहे, तर त्याच्यासाठी हे वर्ष कसं आहे? मुलांक 1 साठी हे वर्ष खूप छान आहे.
कारण तुमचा मूल अंकाचा स्वामी रवी आणि वर्षाचा स्वामी देखील रवी. हां. त्यामुळे दोन्ही एक जॉईन होतात. गेली काही वर्ष जे तुम्ही स्वप्न पाहत होतात, मनातल्या मनात तुम्ही नियोजन केलं असेल, की मी एखादं कार्य करेल, करून दाखवेल. हं. ते कार्य वेगाने पुढे सरकण्याचा वर्ष म्हणजे रवीचं 2026 वर्ष. ओके. 25 केव्हा आला केव्हा गेला कळलं नाही. 26 हां. त्यापेक्षा वेगात जाईल. तो राजाचा वर्ष आहे. राजा आहे. ओके. राजा हा आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी कायमच कार्यरत असतो. हां. त्याच्यासोबत राणी आहे, 2 आहे आणि त्याच्यासोबत शुक्र आहे. जे तुम्हाला काही घ्यायचं असेल, हां. वास्तू, वाहन याला सुद्धा सहकार्य करणारं वर्ष म्हणजे 2026. ओके. हां. पण या वर्षात कर्माचे कारक जे शनिदेव आलेले आहेत, हां. तिथे तुम्ही चुकू नका. बरं. कारण शनी हा कर्माचा कारक आहे. हां. कर्म जर तुमचं चुकलं, तर हे 3ही ग्रह तुम्हाला तेवढं सकारात्मक फळ देऊ शकणार नाही. ओके. आणि 1 अंकांनी काय करायचं, रोज सकाळी उठलं, अंघोळ झाली, की सरळ तांब्यात पाणी घ्यायचं, सूर्यदेवांसमोर जायचं, ओम गृहिणी सूर्याय नमः एवढा सोपा मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचं. ओके. 12 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणा. तुमचं सगळं नैराश्य निघून जाईल, थकवा निघून जाईल. सगळ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देतात, ते पाणी जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरून खाली येतं, ते तुम्हाला एक नवचैतन्याची ऊर्जा समोरून येते. आणि ओके. वर्षच सूर्याचं आहे. हां. त्यामुळे बरोबर. ही ऊर्जा यावर्षी भरभरून मिळणार आहे. तर ओके. 1 मुलांकाने 1 तारखेची पण वाट पाहू नका, 1 जानेवारीची. ओके. आजपासून, उद्यापासून सूर्याला अर्घ्य देणं सुरू करा. ओके, ओके, ओके. तुम्ही आता मगाशी कर्माचं म्हणालात, की कर्म चुकले तर ते तितकंसं फळ देणार नाही. म्हणजे एक्झॅक्टली काय चूक होऊ शकते किंवा काय चूक करायची नाही? कर्म म्हणजे आपलं जे कार्य करतो, हं. भाग्य आणि कर्म या ज्या 2 गोष्टी आहे, हां. तर याच्यात बॅलन्स असला पाहिजे. ओके. कर्म करताना समोरच्यावर आपल्याकडून प्रत्यक्ष अन्याय व्हायला नको, हे कुठेतरी बघा. ओके. आपले कार्य नीट करा आणि भाग्य साथ देईल. हं. मात्र जोपर्यंत तुम्ही त्याला कर्माची जोड देत नाही, ओके. म्हणजे ठीक आहे ना, महाभारत युद्धात अर्जुन जिंकला, हां. पण जर तो युद्धाला उभाच राहिला नसता तर हां. धर्म अधर्म यांचं युद्ध होतं ते. हं. पण भाग्य केव्हा साथ देतं, जेव्हा तुम्ही कर्म करता. ओके. आणि यावर्षी तर तुम्हाला शुक्रदेव आलेले आहेत, हां. सर्वच देणारे भौतिक सुख. पण केव्हा? कर्म करा. मॅडमने हे सांगितलं, की एक्झॅक्टली काय करायचं. तर प्रत्येक ज्याचा मूल्यांक 1 आहे, त्यांनी हे लक्षात ठेवा, की काय करायला हवं. आता ज्याचा मूल्यांक 2 आहे, त्याच्यासाठी हे वर्ष कसं आहे? खूपच छान आहे, कारण 2चा प्रभाव खूप पटीत वाढला आहे. 2च्या समोर येणारा 0 हा ब्रह्मांडाची तीव्र ऊर्जा दाखवतो. तुम्ही जर तुमच्या इमोशनला, भावनांना योग्य दिशा दिली, तर 10 पट प्रगती. ओके. हां. आणि राग आवरू शकला नाही, नकारात्मक मार्गावर गेला, तर 10 पट अधोगती. ओके. ते शून्याचं कार्यच आहे तिथे. ओके. तर चंद्र म्हणजे इमोशन. ते इमोशन तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी वापरा, स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. भावनाप्रधान व्यक्ती जेवढी प्रगती करू शकते, तेवढी इतर कोणीच करू शकत नाही. कारण भावनाप्रधान व्यक्ती भावनेसाठी जगते, सगळ्यांना घेऊन चालते, हां. सगळ्यांशी प्रेमाने राहते. आपल्याला कोणत्याही क्षणी संकट आलं की आठवते ती आईच. बरोबर. तर हे सामर्थ्य तुमचं आहे. तुमच्या भावना या तुमच्या सामर्थ्य आहे. त्यांना प्रबळ करा. पण त्यांना नकारात्मक रस्त्यावर जाऊ देऊ नका, कारण समोर शुक्र आहे. चंद्र हा शुक्राच्या राशीत उच्चीचा होतो. ओके. कारण चंद्राला आवडतंच सगळ्या शुक्राचे हौस-मौज, हां, हां. दागिने, हां. पैसा अडका सगळंच आवडतं. हं. पण त्याच्या समोर जाऊन शनिदेव उभे आहे हे लक्षात घ्या. हां. हौस-मौज करा, योग्य पद्धतीने करा. आणि उपायांच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास 2 तुमचा मूलांक असेल, भाग्यांक असेल किंवा इव्हन वर्षांक असेल. तुम्ही काय करा, नक्की तुमची सगळी दिवसभराची कामं संपली, सगळं झालं, चंद्राच्या प्रकाशात जाऊन निवांत बसा ओके. आणि 10 मिनिटं बसा. हं. 11 वेळा ओम नमः शिवाय एवढा सोपा मंत्र म्हणा. ओके. जाऊन झोपून जा, झोप शांत लागेल आणि प्रचंड प्रगती होईल. आयुष्यात जे जे स्वप्न पाहिलेले आहेत, त्या स्वप्नांच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होऊन जाते. कारण ओके. माणसाचं खरं सामर्थ्य हे मनात असतं. हं. बरोबर आहे. त्या मनाचं
स्वामित्व 2 अंकाकडे आहे. त्यामुळे 2 मुळातच प्रबळ आहे करेक्ट. आणि यावर्षी त्याला विशेष बळ आहेच. ठीक आहे. 2चं कळालं आपल्याला. ज्यांचा मूल्यांक 3 आहे त्यांच्यासाठी 2026 कसं आहे? इथे आपण कसं बघत असतो ना, की 2026चा स्वामी रवी त्याचा मित्र म्हणून 2 अंक चांगला. त्याच पद्धतीने रवीचा मित्र म्हणजे गुरु आणि 3चा स्वामी म्हणजे गुरु. त्यामुळे 3 मूलांक असलेल्या व्यक्तींना हे वर्ष सकारात्मक जाणारच आहे. तुमच्या ज्ञानाला तेज प्राप्त होईल, तुमच्या अभ्यासाला डेप्थ प्राप्त होईल. तुम्ही जे काही ज्ञान मिळवलं असेल, अभ्यास केला असेल, त्याच्यात अजून जास्त सखोलता प्राप्त होईल आणि तुमचं ज्ञान तुमच्यासाठी, तुमच्या शेजाऱ्यांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी उपयुक्त ठरेल. कारण 3 हा जन्मतः मार्गदर्शक असतो, इतरांना मार्गदर्शन सहज करत असतात. त्यामुळे 3 अंकासाठी 2026 हे अत्यंत लाभदायक आहे, यशदायक आहे. कारण 3 म्हणजे गुरु. आता एखाद्या गुरुला जेव्हा राजमान्यता मिळते, पैसा आपोआप येतो. एवढं सोपं गणित आहे. तर राजमान्यता मिळेल कारण की राजाचं वर्ष आहे. असं छान 3 अंकासाठी आहे. मग तुमचं 3, 12, 21 किंवा 30 कोणतीही तारीख असेल तर तुम्हाला हे यश मिळणार आहे. आता उपायांच्या दृष्टीने म्हटलं ना तर गुरु हा तुमचा राशी स्वामी आहे. तुमच्या घरातले जे मोठे व्यक्ती असतात, तुमचे शिक्षक असतात, त्यांच्याबद्दल कधीही अनुद्गार काढू नका, चुकीचं उद्गार काढू नका, त्यांचा अपमान करू नका. आणि ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः एवढं सोपा मंत्र आहे. किंवा जर इतरही खूप मंत्र आहे पण मी आज सोपे मंत्र देते. तर एवढा एक मंत्र सकाळी आंघोळ झाली, देवपूजा झाली की 11 वेळा जप करा. मला वाटतं 5 ते 6 सेकंद लागतात. तुमच्या आयुष्यात मोठा फरक तुम्हाला जाणवून पडेल. आता ज्यांचा मूल्यांक 4 आहे, 4 अशा व्यक्तींना 2026 कसं जाईल? बरं, इथे खरं ट्विस्ट आहे. कारण रवी आणि राहू हे मुळात शत्रू आहे. राहू हा रवीवर अत्यंत नाराज आहे. होतं कसं ना की समजा तुम्हाला वर्गात लहानपणी एखादी शिक्षा झाली असेल तर ज्या मुलाने तुमची चुगली शिक्षकांकडे केली त्याला तुम्ही आयुष्यभर विसरत नाही. आता इथे काय झालं ना, भगवान विष्णू सगळ्यांना अमृत पाजत होते. राहू म्हणजे स्वरभानू राक्षस शांततेने बसलेला होता रांगेत पिण्यासाठी, किंबहुना त्याच्या हातात आलंही होतं आणि ती चुगली केली रवीने आणि चंद्राने. म्हणून मग भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्र चालवलं वगैरे. मग राहू सगळ्यांना विसरून गेला, म्हणजे भगवान विष्णूंनाही त्याने माफ केलं ज्यांनी सुदर्शन चक्र चालवलं. पण राहूच्या दृष्टीने 1 नंबरचे शत्रू म्हणजे रवी आणि चंद्र, कारण चुगली करणारे हे दोघं होते. तर राहू आणि रवी यांच्यात शत्रुत्व आहे. त्यामुळे राहूला या वर्षात कुठेतरी संघर्ष आहे. पण तरी सुद्धा रवी देताना पाहत नाही की तू माझा मित्र आहे की माझा शत्रू आहे. राहू शत्रुत्व मानतोय पण रवीची जेव्हा किरणं येतात तेव्हा ते कधी भेदभाव नाही करत. तर त्यामुळे राहूला संधी मिळणार आहे. त्या संधीचा उपयोग राहूने घ्यावा. त्याचे अनेक संकल्प पूर्ण होतील जे मागच्या वर्षात त्यांना करायचं होतं. कारण राहू हा नवीन क्रिएटिव्हिटी. आज एक काहीतरी विचार करतील, महिन्याभरात 2 महिन्यात नवीन संकल्पना त्यांना आलेली असते. संकल्पना आली की ती पूर्ण केल्याशिवाय हे थांबत नाही. आणि म्हणून मीडिया सेक्टरमध्ये राहू प्रधान व्यक्ती असतात, राजकारणात राहू प्रधान व्यक्ती असतात. जिथे जिथे भव्य दिव्य कार्य असेल सगळे तुमचे युट्यूबवर राहू प्रधान आहेत. तर त्यांच्यासाठी हे वर्ष खूप मोठ्या यशाचं आहे. कारण चंद्र हा प्रसिद्धीचा कारक आहे आणि राहू प्रधान व्यक्तीला काय हवंय? प्रसिद्धी हवी आहे. सोबत शुक्राचं कारकत्व त्याला हवंय, तेही त्याला मिळणार आहे. आणि राहू प्रधान व्यक्तीमध्ये नैसर्गिक चिकाटी असते, शनीचा गुण, ती चिकाटी असतेच त्याच्यात आणि शनी या वर्षात येतोच आहे. त्यामुळे यश मिळेल, परिश्रम थोडे जास्त होतील आणि रविदेवांवर काही राग करू नका.
त्याहीपेक्षा एक सोपा उपाय सांगते. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या पत्रिकेत राहू प्रबळ असेल, तुमचा मूलांक 4 असेल, भाग्यांक 4 असेल किंवा ॲटलिस्ट वर्षांक 4 येत असेल, तर तुम्हाला राहूची काळजी घ्यायची आहे. काय करायचं ना, बूट चपला अनेकांना सवय असतात, काढून फेकतात उलट्या सीध्या. ती चूक करू नका. तुम्हाला तुमचा राहू सकारात्मक करून घ्यायचा आहे. घरात बूट चपला ठेवायची जागा छान असावी, योग्य ठिकाणी असावी, दिशा पण चुकवू नका, स्वच्छ असावी आणि वाकड्या तिकड्या चपला फेकू नका. या वर्षात 2026 मध्ये प्रचंड यश राहू प्रधान व्यक्तीला मिळू शकतं. हे शनी सांगतो, कर्म सांगतो शनी. ज्यांचा मूलांक 4 आहे त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवा. मॅडमने जे आता सांगितले त्या गोष्टी पाळा, नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक जाणवतो. ज्यांचा मूलांक 5 आहे त्यांच्यासाठी 2026 कसं आहे? सगळ्यात उत्तम, कारण रवी म्हणजे राजा आणि मूलांक 5चा स्वामी बुध की जो राजकुमार आहे. जगात कोणतेही वडील त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो त्याचा राजकुमार. त्यामुळे त्या राजकुमाराला रविदेव सहकार्य करणार आहे. त्याच्यानंतर 2026 मध्ये येणारा चंद्र त्याच्यासाठी महत्वाचाच आहे. आणि शुक्र आणि बुध हे मित्र पण आहेत. म्हणजे इथे थोडा विरोधाभासही येतो, पण तरी सुद्धा शुक्र आणि बुध हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे 2026 हे बुध ग्रहासाठी किंवा 5 मूलांक असलेल्या व्यक्तीसाठी उत्तम जाईल. किंबहुना अनेक वर्ष 5 मूलांकासाठी चांगले जातात, कारण 5 मूलांक हा सगळ्यांशी जुळवून घेतो 9 अंकाशी. म्हणजे असा सुद्धा काही ठिकाणी विषय असतो की सगळे मूलांक एकमेकांना मॅच होतात का, 81 जोड्या बनतात आणि त्यानुसार प्रभाव बदलतो. पण आता आपण एवढंच घेऊ तर मूलांक 5 हा सगळ्यांशी जुळवून घेतो, समतोल साधतो. म्हणजे प्रत्येक वर्ष त्याच्यासाठी हा सकारात्मक असतो. पण प्रत्येक वर्षाला त्यालाही नियम असतात, राजकुमाराने कसं वागावं. सामान्य मुलगा ज्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो, तर राजकुमारावर काही नियम जन्मतः असतात. संवाद कौशल्य तुमच्यात आहे, भाषण कौशल्य तुमच्यात आहे, लेखन कौशल्य तुमच्यात आहे, मार्केटिंगचं कौशल्य आहे किंवा बिझनेसचं कौशल्य आहे. त्यामुळे बुध प्रगती करणार. आणि राजाचं सपोर्ट आलं की आपल्याला माहिती आहे, राजकीय सपोर्ट आल्यावर कोणतीही कंपनी उंच जाते. यासाठी उपाय काय? सकाळी रोज 11 वेळा ओम राम रीम रोम सह बुधाय नमः. ज्यांचा मूलांक 6 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं? 6 अंक प्रभावीचा आहे आणि 2026 मध्ये 6 अंक येतोय. त्यामुळे ज्यांचा मूलांक 6 आहे, गेली अनेक दिवस तुम्हाला दागिने घ्यायचे होते, सोन्याचं भाव कितीही वाढले तरी जर तुमची ती गेली अनेक वर्षाची इच्छा असेल तर यावर्षी थोडं का होईना तुम्हाला सोनं घ्यायची संधी मिळेल. वास्तूचे योग येतील, वाहनाचे योग येतील. अत्यंत सकारात्मक काळ आहे शुक्र ग्रहासाठी. आणि अर्थात मूलांक 6 म्हणजे 6, 15, 24 या जन्मतारखा ज्यांच्या आहे किंवा भाग्यांक ज्यांचा 6 आहे त्यांच्यासाठी काळ सकारात्मक आहे. आणि यांच्यासाठी उपाय? ओम श्री शुक्रदेवताय नमः. यांनी महिला वर्गांचा आदर करावा. अनेक घरांमध्ये मी म्हणजे आमच्याकडे शेकडो जातक असतात, रोज खूप केसेस आहेत. तर त्याच्यात चांगली पत्रिका असताना घरात आई, बहीण आणि बायको यांच्या सोबत जेव्हा तुम्ही वेगळ्या भाषेत वेगळ्या टोनने बोलतात तेव्हा तुमच्या पत्रिकेतील शुक्र बिघडतो. अर्थात मूलांक 6 देखील बिघडतो. जशी आपली चर्चा झाली की मार्ग कोणतेही असले तरी थेट प्रभाव एकच असतो. तर त्यामुळे मूलांक 6 असलेल्या व्यक्तीने कधीही महिला वर्गाचा अपमान करू नये. अगदी म्हणजे मी एक असाही अनुभव घेतला आहे की माझा एक जातक की ज्याच्या पत्रिकेतनं 6 खूपच प्रबळ, मूलांक म्हणून प्रबळ, पत्रिकेत बुध ग्रह प्रबळ, शुक्र ग्रह प्रबळ. त्याला मी हे सांगितलेलं होतं. मग त्याचं एक दिवस जाताना बसमध्ये एका महिलेशी भांडण झालं. त्या दिवशी त्याचं नुकसान झालं, पर्स हरवली. कारण ह्या लोकांना हा नियम आहे की महिला वर्गाचा आदर करा, उद्धट भाषा वापरू नका, अपशब्द वापरू नका. मग तुम्हाला मूलांक 6ला हे वर्ष खूप छान आहे. मग ती महिला कोणतीही असू द्या, घरातली बाहेरची, आई, बहीण, बायको तर महत्वाच्या आहेतच, बाहेरच्या सुद्धा. उपाय? ओम शुक्राय नमः 11 वेळा मंत्र. त्यांचं मूल्यांक 7 आहे
तर त्यांच्यासाठी 2026 कसं? 7 मुलांक असलेली व्यक्ती ही आध्यात्मिक व्यक्ती असते. ओके. अध्यात्म हा त्यांचा आत्मा असतो. हं. कोणतंही कार्य मनापासून करणं, तटस्थ वृत्तीने करणं हा हां. त्यांचा स्थायी भाव आहे. रवी आणि केतू, हं. 7 मुलांकाचा स्वामी केतू, ओके. यांच्यात नैसर्गिक समानता आहे, मैत्री आहे किंवा हां. साम्य आहे. हां. आणि केतू हा अध्यात्माचा कारक. अध्यात्माचे कारक आपण मुख्यतः 4 मानतो: हां. चंद्र, केतू, शनी आणि गुरु. ओके. तर त्यातलं गुरु सोडून बाकीचे 3 या वर्षात येत आहे. बरं. त्यामुळे केतूला प्राधान्य मिळेल. प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुम्ही जेवढी अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त मिळेल. नवीन नाती तयार होतील. अनेक आघाड्यांवर तुम्ही यश मिळवाल. ओके, ओके, ओके. आणि उपाय? ओम केतवे नमः हा उपाय आहे. आणि या लोकांनी शक्यतो रात्री 8 नंतर काही अन्न ग्रहण करू नये. ओके. अल्कोहोलचा वापर केतू प्रधान व्यक्तीने टाळणं किंवा केतूची महादशा असताना टाळणं खूप गरजेचं आहे. ओके. या 2 गोष्टी यांनी पाळल्या पाहिजे. त्यांचं मूल्यांक 8 आहे. अशा व्यक्तींसाठी 2026 शनी. कसं आहे? शनी इज मनी. जसं मी पूर्वी अगोदरही सांगितलं, आजच सांगितलं की शनी प्रधान व्यक्ती हा खूप मेहनती असतात. एकदा कार्य सुरू केलं की त्यात कधीच थांबत नाही. आणि 2026 त्यांच्यासाठी विशेष उपयुक्त आहे. अर्थात रवी आणि शनी यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. हां. म्हणजे आदर्श पिता पुत्र आणि आदर्श शत्रू म्हणजे रवी आणि शनी. रवी जेव्हा शनिदेवाचा जन्म होतो त्यांचा चेहरा पाहून त्यांना राग येतो. हं. मग शनीला त्याचं खूप वाईट वाटतं. हां. मग शनिदेव त्यांना शाप देतात. ओके. मकर संक्रांतीला त्यांचं भांडण मिटतं तो विषय वेगळा, पण शनिदेव त्यांना शाप देतात की आज मी तुम्हाला पिता म्हटलं तर तुम्ही नाकारताय. हां. एक दिवस असा येईल की तुम्ही तुमच्या पुत्राला पुत्र म्हणू शकणार नाही. ओह! आणि मग त्या कर्णाचा जन्म होतो. ओके. कर्ण हा सूर्यपुत्र, परंतु भगवान सूर्य नाही सांगू शकले की हा माझा मुलगा आहे. हां. बरोबर. तर असे हे शनी, कर्मप्रधान शनी. कर्म करत राहा, यश तुम्हाला मिळेल. कर्मप्रधान व्यक्ती मोदीजी 8 अंक मुलांकाचे आजचं ओके. सगळ्यात पहिले कोणी आठवत असतील तर हां. मोदीजी. ओके. मुलांक 8, भाग्यांक 5. ओके. तर आपण पाहतोय त्यांचं हां. कार्य. आणि ते जोपर्यंत कार्यरत राहतील तोपर्यंत सगळं छान राहील. हं. ते थांबू शकत नाही. ओके. ही त्यांची मर्यादा झाली. ओके. ते थांबले की तिथे त्यांचं कर्तृत्वच संपून जातं. बरं. त्यामुळे त्यांनी सतत कार्यरत राहावं. ओके. हाच उपाय आहे. ओके. ओम शनैश्चराय नमः हा मंत्र आहे. ओके. त्यामुळे तो तुम्ही वापरू शकता. त्याचे चांगले प्रभाव मिळतील. 11 वेळा जरी मंत्र म्हटलं, सकाळी मंत्र म्हणा. हां. राहू केतूचे मंत्र संध्याकाळी म्हणा. बाकी सगळे ग्रहांचे तुम्ही सकाळी म्हणू शकता. ओके. सगळ्यात महत्वाचा 9 ज्यांचा मुलांक आहे त्यांच्यासाठी 2026 कसं आहे? 9चं वर्ष नुकतंच संपलंय. मागच्या वर्षी 9 अंक नुसता पळत राहिला आहे. हं. कारण वर्षांक 9, मुलांक 9 हा या अंकाच्या व्यक्तीने मागच्या वर्षी प्रचंड मेहनत केली आहे. हां. त्या तुलनेत ते फळ मिळालं नाही, कारण की थांबून फळ घेण्यासाठी सुद्धा हे थांबत नव्हते. हं. यावर्षी सेनापतीला राजा फळ देईल, ओके. यश देईल. मंगळ आणि रवी हे मित्र आहे. हं. आणि 1 ते 9 अंकामध्ये काय होतं ना, 9 हा सगळ्यात शेवटचा अंक आणि 1 हा नवीन अंक. पुन्हा बरोबर. नव्याने सुरुवात, बरोबर. नवनिर्माण, नवकृती, हां. नवीन भाग्याची सुरुवात की जी मंगळ प्रधान व्यक्तीला 9 मुलांक असलेल्या व्यक्तीला मिळणार आहे. ओके. 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 आणि उपाय? ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. आणि कसं असतं ना, मित्र ग्रह असतात जसं रवी, मंगळ, गुरु आणि केतू. तर केतू ठीक आहे, केतूला आपण बाजूला ठेवू, पण रवी, मंगळ, गुरु हे 3 अंक जे आहेत ते एकमेकांचे मित्र झाले. हां. मग रवी प्रधान व्यक्तीने या तिघांचे मंत्र म्हटले तर चालतात. आणि ते तिघं एकमेकांना सहाय्यच करतात. बरोबर. रवी हा राजा, मंगळ हा सेनापती आणि गुरु हा मार्गदर्शक. बरोबर. त्याच पद्धतीने बुध, शुक्र, शनी हे मित्र झाले. मग ते एकमेकांना सहकार्य करतात. म्हणून त्यांचे एकमेकांचे मंत्र म्हटले तर थेट इफेक्ट होतो. आणि उपाय करत असताना 2026च्या पहिल्याच दिवशी तुम्ही एखादं दान करा गरजवंत व्यक्तीला. हां.
येणारं वर्ष तुम्हाला चांगलं जातं. कारण किंवा वर्षाच्या शेवटच्या दिवशी दान करा. ओके. काय होतं ना, जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपण देतो. हां. आपल्यातली निगेटिव्हिटी निघून जाते बरोबर. आणि 9 अंकाला म्हणजे एक सर्कल पूर्ण झालं. हो. 1 अंकापासून नवनिर्मिती होणार आहे. बरोबर. तिथे आपली निगेटिव्हिटी आपण दान करून दिली. मग हां. आता अर्थात गरजवंताला करा. हां. योग्य दान करा. ज्याला ज्या वस्तूची गरज आहे हं. असं उपयुक्त दान करा. महाग किंवा स्वस्त हा प्रश्न नाही. हां, हां. मग ती निगेटिव्हिटी निघून गेली की पुढचं वर्ष तुमच्यासाठी गोल्डन येतंय. ओके, ओके. वाह! वाह! आपल्याला 26 तर कळलेलं आहे, की 2026 हे प्रत्येक अंकासाठी कसं आहे. पण आता मला हे विचारायचं आहे, की काही लोकांच्या बाबतीत असं होतं, की उदाहरणार्थ एखाद्याचा मुलांक 1 आहे. तुम्ही सांगितलं, की त्याची लीडरशिप क्वालिटी असते, खूप प्रभावी असतात. खूप मेहनत करतात आणि यश त्यांना मिळतं. असे खूप लोक आहेत, की जे खूप प्रयत्न करतात, ज्यांचा मुलांक 1 आहे, पण तरी त्यांना ते सक्सेस मिळत नाहीये. मग असं का होतं? नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व घेऊन आलेले मुलांक 1. हां, कसं होतं ना की हा मुलांक त्यांना मिळाला. हां. मग भाग्यांक काय आहे ओके. आणि त्यानंतर वर्षांक. हां. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीत एखादी क्वालिटी आहे, हं. लेकिन समय बुरा है. हां. तो समय म्हणजे वर्षांक. ओके. हां आणि म्हणून मग आपण जे सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही तुमचं अंक पाहत असताना, अंकानुसार भविष्य पाहत असताना हं. हे तिन्ही अंक पहा. ओके. मूलांक, भाग्यांक आणि वर्षांक या तिघांचा एकत्रित प्रभाव तुमच्यावर होईल. आणि ओके. कधी कधी काय होतं ना की परस्पर विरुद्ध अंक आले. जसं आपण हां. बोललो रवी आणि शनी. हां. रवी हा तेज आणि शनी हा वृद्ध ग्रह. शनी हा विलंबाचा कारक. ओके. अशा तेजस्वी व्यक्तीला भाग्यांक म्हणून जर शनी आला, हां. शनी प्रधान व्यक्तीला शनी भाग्यांक येणं वेगळं. बरोबर. परंतु जर रवी प्रधान व्यक्तीला भाग्यांक किंवा वर्षांक 8 आला हां, हां. की त्याच्या आयुष्यात विलंब येणार. ओके. राहू आला, आता रवी राहू मी तुम्हाला सांगितलं शत्रुत्व आहे. बरोबर. त्यावेळी आपण रवीचे मंत्र, राहूचे मंत्र आणि ते विशिष्ट उपाय हां, जे स्वच्छता वगैरे किंवा हां. रवी हा वडिलांचा कारक, वडिलांचा आदर ठेवणं, हां, हां. मोठ्या भावाचा आदर ठेवणं, असे प्रकार करून समजा एखाद्याचा मूलांक 8 आहे आणि भाग्यांक 1 आहे. हां. मग इथे काय होतं ना की शनी देवांना रवीचं भाग्यांक आहे. मग रवीचं कार्य काय काय? रवी पिता कारक पण आहे. ओके. रवी मोठा भाऊ, रवी आपल्या घरातील पहिलं मुलगा. हं, हं. या सगळ्यांसोबत नातं समृद्ध करा. ओके. त्यांच्यासोबत आदराने वागा. रोज उठून अगदी नमस्कार केला वडिलांना तरी चालतो, पण नाही केला तर किमान शिवी देऊ नका. ओके. कारण या पिढीमध्ये या प्रश्नाला आपण सामोरं जातोय. हं. बरोबर आहे. त्यांचा आदर करा. तुमचं भाग्य तुम्हाला साथ द्यायला लागेल. ओके. ओके. तर यालाच आपण उपायशास्त्र म्हणतो. हं. उपायशास्त्र म्हणजे मी कधीही असं सांगत नाही की लाखो रुपयाच्या पूजा करा, हां. मोठमोठे रत्न घाला. पूजा करणं चांगली गोष्ट आहे, करा. हं. आनंद असतो, हं. वातावरण निर्मिती होते. बरोबर. परंतु उपायशास्त्र म्हणून जेव्हा आपण पाहतो हं. तेव्हा अनेक उपाय हे खूप 0 रुपयांमध्ये, 0 पैशांमध्ये किंवा अगदी नॉमिनल पैशांमध्ये होतात. ओके. पर्टिक्युलर. हं. तसं करून आपण या अडचणी आयुष्यातल्या कमी करू शकतो. आयुष्य सकारात्मक वाटेवर नेऊ शकतो आणि नेलं पाहिजे. ओके. ओके. ईश्वराने आपल्याला एक मानवी आयुष्य दिलं आहे. त्या मानवी आयुष्याला जास्तीत जास्त सकारात्मक बनवणं. पण म्हणतो ना की नकारात्मकता चालत येते, हां. टेन्शन चालत येतात. बरोबर आहे. सकारात्मकता निर्माण करावी लागते. हां. ही क्रिएटिव्हिटी निर्मिती चंद्राकडे आहे, शुक्राकडे आहे, हां. बुधाकडे आहे. या तिघांपैकी तुमचं भाग्यांक जर असेल एखादं किंवा वर्षांक जरी म्हणून तुम्हाला मिळाला, हां. लगेच त्या ग्रहाला प्रबळ करा. ओके. हां, मग नवनिर्मिती, नवा आनंद तुम्ही शिकून जाल ना. मग प्रबळ करण्यासाठी काय त्यासाठी एक्झॅक्टली मंत्र म्हणले पाहिजे, की काय केलं पाहिजे? ग्रहांना, रत्नांना, अंकांना प्रबळ करण्याचे मार्ग हां. म्हणजे मंत्र, चॅटिंग एक नंबर. हां. त्याचा थेट प्रभाव होतो. दान, प्रत्येक अंकाचं एक नातं आहे. बरं. म्हणजे 1 ते 9 अंक जर आपण म्हटले ना, हां. तर प्रत्येक अंक एक विशिष्ट नातं दाखवतं. त्या बरं. नात्याशी तुम्ही चांगलं वागलात हां. की तुमचं नातं समृद्ध होतं. बरं. आणि तो अंक समृद्ध होतो. अडथळे कमी होतात. तुमची हां. प्रगती सकारात्मक होते. ओके, ओके, ओके. कारण भाग्य आपण बदलू शकत नाही. हां, बरोबर. आता एखाद्याने याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, पण आपण कितीही मोठे दावे केले. मला सांगा एखाद्याने खूप प्रयत्न केले. हं.
त्याची नैसर्गिक उंची तो किती वाढवेल? नाही, आता जे आहे ते आहे ते. औषधं घेईल, ॲलोपॅथी वापरेल, अर्धा इंच 1 इंच. हं, वजन कमी करेल तर किती करेल? हं. म्हणजे बेसिक जो त्याचा नैसर्गिक ढाचा आहे, हां, उपायांनी त्याला फरक पडतो. उपायांनी भाग्य बदलत नाही. हां. माझ्या ऑफिसमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे, इथे भाग्य बदलून मिळत नाही. ओके. कारण की शास्त्राच्या मर्यादा आहेत आणि म्हणूनच ते शास्त्र आहे. हां. तर भाग्य बदलता येत नाही. हं, किंवा आपण प्रवासाला जातोय, ॲक्सिडेंटचे योग आहे. हां, आपण 80च्या जागी 60च्या स्पीडने गाडी चालवली, हां. ॲक्सिडेंट होणार आहे. तो ओके. थांबत नाही. म्हणजे परवाच माझ्या एका जातकाचा फोन आला, हं, मॅडम झालं माझं ॲक्सिडेंट शेवटी. म्हटलं तो होणार होता ना. हां. म्हणे हो होणार होता, पण तुम्ही म्हणालात उपाय केलं. म्हटलं तुम्हाला लागलं का? म्हणे नाही. खर्चटला का? म्हणे नाही. म्हटलं झाला ना उपाय. उपाय करेक्ट. म्हणजे काय? हां. हा प्रश्न इथे असतो. ओके. उपाय म्हणजे तुमच्या प्रश्नाची ॲक्सिडेंट झाला, गाडी डॅमेज झाली, हं. पण बरोबर. उपायाने कार्य केलं. ती घटना करेक्ट. घडणार होती, ती घडते. ओके, ओके. निसर्गाचा नियम आहे. ओके, ओके. म्हणजे ब्रह्मा की लिखी बदलणे का सामर्थ्य शिव में है. हं, हं. तुमचं भाग्य बदलण्याचं सामर्थ्य शिवदेवांमध्ये आहे आणि ते अनेक वेळा अनेक आशीर्वाद देऊन हं. तुमचं भाग्य बदलवतात. ओके. पण याच्यात शिव की लिखीमध्ये यासाठी पण मी हे सांगितलं की आपण अनेकांना जे ओम नमः शिवाय हा मंत्र देतो, हां. तो कोणीही केव्हाही रोज 11 वेळा, रोज सकाळी अंघोळीनंतर 11 वेळा. हां. शिवदेवांमध्ये सामर्थ्य आहे. हं. शिवदेवांनीच रावणालाही वरदान दिलं. हो, सगळ्यांना बरोबर. देतात, भोला आहे. तो बरोबर. तुम्हाला वरदान देतो. तुमचं भाग्य बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवमध्ये आहे. हं, हं. तर जेव्हा असं घडेल की तुम्हाला अपेक्षित प्रभाव मिळत नाहीये, हं. तर तुम्ही रोज अंघोळीनंतर ओम नमः शिवाय 11 वेळा, ओके. म्हणजे सूर्याला अर्घ्य द्या, मग ओम नमः शिवायचा मंत्र जाप करा, हं, दान करा. हं. दान करा म्हणजे खूप मोठं करा का? नाही. हं. तुम्हाला पेलवेल, झेपेल, पण गरजवंताला आणि उपयुक्त वस्तू. साड्या ओके. जुन्या झाल्या म्हणून भांडेवालीला देणं याला दान म्हणत हां. नाही. ओके. हा तो खूप मोठा गैरसमज होता. जरा त्याविषयी सांगा. हां. ती आपली मेड असते. शनीचं कारकत्व तिच्यात आहे. हां. तिला देखील दान देताना तिच्या आवडीची, भलेही स्वस्त असेल, हं. आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे तिला तिच्या आवडीची नवी कोरी साडी, ओके. त्याला दान म्हणतात. हं, हं. तर या पद्धतीने दान करा. तुमचे कितीही अडथळे असतील तरी ते निघतील, परंतु करावं लागेल. आता आमच्याकडे असेही जातक पहिले फी भरतात, मार्गदर्शन घेतात, पण जोपर्यंत तुम्ही उपाय करणार नाही तोपर्यंत घटना बदलणार नाही. असेही जातक आहे जे खूप प्रभावीपणे उपाय करतात. हं. म्हणजे मोठ्या मोठ्या घटना देशात, जगात बदलताना दिसतात प्रभावी उपायांमुळे. ओके. आणि म्हणूनच यावर्षी आम्ही आमच्या चॅनलवर 146 गायत्री मंत्र आहेत. बरं. तर आम्ही काय केलं की रोज सकाळी कम्युनिटीमध्ये एक गायत्री मंत्र द्यायचा बरं. आणि सगळ्या चॅनल मेंबरला सांगितलं की तुम्हाला जमेल तसं 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. कारण 2025 हे आपल्याला दिसत होतं संकटाचं वर्ष. हो, तर हो. आम्ही हे फेब्रुवारीमध्येच सुरू करून टाकलं 2025चं. बरं, बरं. आणि 2025 आपण यापूर्वी कधीच पाहिलं नाही. माझं वय आता 60च्या पुढे आहे. असं वर्ष नाही पाहिलं हो. जेवढ्या भयानक घटना, मोठ्या 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 घटना मोठ्या. घडल्या. या घटनेत जेव्हा सामूहिक मंत्र जाप होतात, हां. तर खारुताईचा प्रभाव असेल, हां. प्रभाव होतो. बरं, बरं. अजूनही आपल्या देशाला जेव्हा जेव्हा संकट असतील हं. तेव्हा तेव्हा आपण मंत्र जाप करावे. आपलं सैन्य तिथे लढतं. हं. आपण इथून गायत्री मंत्र म्हटलं, हां. त्यांना बळ मिळतं. ओके. शिव भगवान आहे त्याच्या मागे. काय एक्झॅक्टली गायत्री मंत्राविषयी म्हणजे मलाही थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं म्हणून विचारतो, की काय एक्झॅक्टली गायत्री मंत्राचा प्रभाव असतो आणि ते कसं काम करतं? सगळ्यांना माहीत असलेला मंत्र म्हणजे Right. ओम भूर्भुवः हां. स्वः तत्सवितुर्वरेण्यं. पण त्याच्यात ग्रहानुसार प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे असे एकूण 146 गायत्री मंत्र आहेत. त्यांचासुद्धा आपण आपल्या आता मुलांक 1 आहे. हं. मग अशा व्यक्तीने एक मुलांकासाठी रवीचे मंत्र म्हणावे. रवी बरं. गायत्री मंत्र, ओके. मंगळाचे गायत्री मंत्र ओके. ग्रहण. आणि रवी, मंगळ आणि गुरुचे गायत्री मंत्र. ओके. आपल्या मित्र ग्रहांचे गायत्री मंत्र त्यांनी म्हटले हं. की त्यांच्या आयुष्यात फरक पडतो. ओके, ओके, ओके. तर परत थोडं आपण मागे येऊयात. तुम्ही रिलेशनशिप बद्दल जसं म्हणालात, की बाबा अंक जे असतात प्रत्येकाचं प्रत्येकाशी नातं आहे. सगळ्यात फेमस नातं म्हणजे सासू आणि सुनेचं. जे की कधी पटत नाही. मग याच्यामध्ये अंक जे आहे
अंकशास्त्र कसं काम करतं म्हणजे एक उदाहरण देऊन सांगितलं तर जास्त बेटर होईल. मध्ये एक असाही विनोद होता की नवरा बायकोच्या पत्रिका जुळवण्यापेक्षा सासू सुनांच्या जुळवा. तर जो कपाट त्याच्यात एक विषय असतो की दोन अंक एकमेकांना कॅपेबल सुटेबल असणं नसणं, हा. कम्पॅबिलिटी असणं नसणं. हम्म. तर कसं होतं ना की मूलभूत स्वभाव, आता एक हा राजा आहे, त्याचं शनीशी जमू शकत नाही. मग जर सासू 1 आणि सून 8 किंवा सून 1 आणि सासू 8 असली तर प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. पण इथे कसं होतं ना की देवाने आपल्याला एक स्वतंत्र बुद्धी दिली आहे, ऋषींनी आपल्याला हे शास्त्र शिकवलं आहे. आपल्याला जर कळलं की माझी सासू तिचा मुलांक 1 आहे, जन्मतारीख तिची 1 आहे, मग ती जेव्हा एखादं काम सांगते तेव्हा तिच्या बोलण्यात आदेशाचा टोन येणं हा तिचा कृत्रिम स्वभाव आहे, ती ते मुद्दाम नाही करत आहे. हे जेव्हा त्या 8 मुलांक कळतं तेव्हा तिची नाराजी कमी होते. त्याच पद्धतीने 2 म्हणजे चंद्र आणि 9 म्हणजे मंगळ. चंद्र हा भावना प्रधान आहे, भावनेसाठीच जगतो, आणि 9 हा अग्रेसिव्ह आहे. चंद्रप्रधान व्यक्ती एखाद्या व्यक्तीला, आपल्या जोडीदाराला बोलताना अहो आणि तेच मंगळ असेल तर चालताय का? दोन्ही नैसर्गिक आहे. स्वधर्म, गीतेमध्ये सुद्धा श्लोक आहे की तुमचा जो स्वधर्म आहे त्या पद्धतीने वागा, परधर्मो भयावह. तर तो त्यांचा स्वधर्म आहे, हां, तो बदलू शकत नाही. आपण म्हणतोच स्वभाव कधी बदलत नाही. पण शास्त्राचा अभ्यास केल्यावर एकाचा मुलांक 2 आहे आणि एकाचा 9 आहे, तर यांना दोघांना एकमेकांची ही मूलभूत गोष्ट समजून घ्यायची. मग याच्यात जर मुळातच असे अंक असले जसं 1 आणि 3, दोघं एकमेकांना समजून घेतील. राजा हा कायम गुरु काय मार्गदर्शन करतोय ते लक्षपूर्वक ऐकतो, सेनापतीला योग्य आदेश देतो, सेनापती राजाचा योग्य मान ठेवतो, तर ते नैसर्गिक मित्र झालेत. अनेक वेळा काय होतं ना की समजा एखाद्याचा मुलांक 6 आहे, त्याने एखादं कार्य करताना एखादा जोडीदार घेतला, त्याचा मुलांक 5 आहे, हे दोघं यशस्वी होतात, कारण हे दोघं मित्रग्रह आहे. तर मित्रग्रह जर आले किंवा मित्रग्रहांचे अंक आले तर प्रगती होते, आणि शत्रुग्रहाचे अंक आले तर आपल्याला त्यांचा स्वभाव समजून घेऊन आपल्याला बदल करावा लागेल. प्रत्येक दरवाजाला 2 कडे असतात. बाहेरची व्यक्ती बदलत नाही तर आपण आतली व्यक्ती बदलू शकतो. ज्याच्याजवळ ज्ञान आहे, ज्याला माहिती आहे, तो बदलू शकतो. मग जेव्हा तुम्ही 2 वेळा शांत राहतात, तिसऱ्या वेळी समोरच्या व्यक्तीला सांगतात की आई तुम्ही तुमच्या 1 मुलांकामुळे असं बोलता आणि माझ्या मुलांकामुळे मला ते सहन नाही होत, तर मग त्या सुद्धा बदलतात. समजून घेतलं पाहिजे. हा, आणि शास्त्र आहे ना तुमच्यासाठी. आणि आता ऍक्च्युली घरोघरी शास्त्र पोहोचलंय. म्हणजे आमची संस्थाच निर्माण झाली होती घराघरात ज्योतिषशास्त्र हे स्लोगन घेऊन निर्माण झालेली, आणि म्हणून आम्ही मोफत ऑनलाईन शिकवतोय. 15,000 विद्यार्थी शिकताय, आणि युट्यूबने खूप मेहरबानी केली. त्यामुळे युट्यूबने तुम्हाला हे तर शिकवलेलंच आहे की जर तुमचा शत्रू ग्रहाचा अंक असेल तर प्रॉब्लेम येणार आहे. मग ते ऐकून थांबू नका. त्याच्यात नेमका काय प्रॉब्लेम येतो, त्याच्यात स्वभावात कुठे बदल केला पाहिजे, याला आम्ही म्हणतो डेस्टिनी मॅनेजमेंट. डेस्टिनी बदलता येत नाही, घडवता येते. इतकं सोपं येते. घडवायचं म्हणजे काय, आता झालं, लग्न झालं, 2 आणि 8चं झालं, 1 चंद्र 1 शनी, 1 वृद्ध 1 चंद्र दररोज एकदम मोठा होतो किंवा लहान होतो. 15-15 दिवसात लहान मोठा होत राहतो, भावना प्रधान. शनी वृद्ध, त्याच्या इमोशनशी दूरपर्यंत घेणं देणं नाही. लग्न तर झालं, आता काय करता. मग इथे भविष्य घडवायचं. मग दोघांनी 2-2 पावलं समजून घ्यायची. आज सगळ्यात जास्त घटस्फोटाच्या केसेस चालू आहे आमच्याकडे. रोज असतं, एक दिवस जात नाही की या विषयाची पत्रिका आली नाही. मग या विसंवादाला संवादात कसं टर्नआउट करायचं, तर दोघांमध्ये समोरच्या तुमच्या जोडीदाराचं नेमकं काय अपेक्षा आहे ते सांगणं.
नेमके तुमच्यात काय बदल तुम्ही केले पाहिजे हे सांगणं. तर त्यामुळे परिस्थिती बदलू शकते. मग ते कोणत्या स्टेपला आपल्याकडे आलेत. सुरुवातीला आले तर लवकर बदल आणि अगदी टोकाला गेल्यावर आलं तर आपणही काही करू शकत नाही, किंवा आपण सांगतो त्यांना पण त्यांची पण मानसिकता उरलेली नसते. एखाद्याचं लग्न झालं, लग्नाच्या एका महिन्यातच त्या व्यक्तीला कळून गेलं की आपले जोडीदारमध्ये हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रचंड परिश्रमी आहे, जबाबदारी घेते, कर्तव्य निभवते, पण बोलण्यात थोडी रुक्ष आहे. हे जर त्याला कळलं तर तो प्रत्येक वेळी हे नाही मोजणार ना ही व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही, कारण त्याला हे माहिती होईल तो त्या व्यक्तीचा स्वभाव आहे. आणि मग लगेच आपण सांगायचं स्वभाव बदलतो का, तेच म्हणतात नाही, आणि मग त्यांच्यात बदल होतो. ही पिढी एवढी हुशार आहे की जर त्यांना प्रश्न कळला तर ते स्वतःला फ्लेक्झिबल ठेवतात. म्हणजे यंग जनरेशन बद्दल मला खूप आदर आहे. ही जी पिढी आहे ना खूप मोठ्या संघर्षांना सामोरं जाते. आमच्या पिढीला ज्या गोष्टी सहज मिळून गेल्या त्या गोष्टींसाठी नवीन जनरेशन संघर्ष करते. तर तुम्हाला ते संघर्ष आहेतच, त्याला सौम्य कसं करायचं ते आपलं शास्त्र करतं, आपले ऋषीमुनी करतात. म्हणजे आता संवाद करणं हाच यावरचा उपाय आहे. म्हणजे मॅडमने सांगितलं की ज्यांचं लग्न झालंय, घटस्फोटापर्यंत पोहोचलेत, तेही जर अंकशास्त्र समजून घेतलं तर तो घटस्फोट वाचू शकतो. अर्थात संवाद महत्वाचा आहे. आता मला ह्यालाच धरून एक प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो पत्रिका बघितल्यावर 36 गुण जुळतात, बरोबर, मग त्याच्यात या स्वभावांचं काही कॅल्क्युलेशन किंवा अंकशास्त्र काही कॅल्क्युलेशन होतं की नाही? इथे ना मला ऋषीमुनींना नमन करावं असं वाटतं. या पत्रिका किती हजारो वर्षापूर्वी झाल्या, तेव्हा सुद्धा त्यांनी स्वभाव हा विषय घेतला. पण एक असतं, कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ आणि वेळ अनुसरून बदललं पाहिजे. आता 21व्या शतकात आपण 10,000 वर्षापूर्वीची पद्धत वापरणार की जेव्हा मुलीला सासरी जाऊन जेवण मिळालं खूप झालं, तसं नाही चालत. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आधुनिक गुणमिलन ही पद्धत सुरू केली. आणि 36चे 36 गुण कुठेच मिळत नाही, मिळायला नको, मिळालं तर ते टिकतही नाही. आयुष्य म्हणजे काही गोष्टी नैसर्गिक जोडीदारात असतात, काही तुम्हाला जुळवून घ्यायचे असतात. म्हणजे 36 पैकी 24 गुण जुळले तर 12 कुठे नाही जुळत आहे ते पॉइंट शोधणं. आणि लग्नापूर्वी जे आम्ही समुपदेशन अलीकडे देतोय त्याच्यात दोघांना ते पॉइंट सांगणार, याला म्हणतात आधुनिक गुणमिलन पद्धती. ती कार्य करते. आणि कसं होतं ना, लग्नापूर्वी एक नैसर्गिक असतं की मी तिच्यासाठी काही पण करेल किंवा मी त्याच्यासाठी काही पण करेल, हा स्वभाव तर काय छोटीशी गोष्ट. तेव्हा ते बदलायला तयार असतात. लग्न झालं, थोडासा वेळ गेला की त्यांच्यात ते नैसर्गिक बदल करण्याची क्षमता कमी झालेली असते. म्हणून मग आम्ही हे विवाहपूर्व समुपदेशन या पद्धतीने करतोय आणि त्याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. म्हणजे मला असं वाटतं मॅडमने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केलाय. म्हणजे अर्थात याच्या आधी हे होत नव्हतं. म्हणजे जे ज्योतिष होते ते घ्यायचे पत्रिका, दोघांची मॅच करायचे, गुण सांगितले की विषय संपला. पण अर्थात त्यावेळी जर हे केलं असतं की कुठले गुण जुळत नाहीयेत आणि काय बदल केले पाहिजेत हे जर सांगितलं गेलं असतं तर आज खूप सारे कुटुंब उद्ध्वस्त होताना वाचले असते. नम्रतेने एक गोष्ट सांगते, हे मी एकटी नाही करत आहे. ओके. हे आजच्या काळातले अनेक ज्योतिषी करतायत, माझे गुरुवर्य पण करतायत. म्हणजे या बाबतीत विजय जकातदार सर, त्यांनी पण या गोष्टीवर खूप अभ्यास केला. नंदकिशोर जकातदार सर, सुनील पुरोहित सर, रमणलाल शहा सर, गुरुवर्य नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर, अष्टेकर, विस अष्टेकर सर, सॉरी हे सगळे माझे गुरुच आहेत, सिनियर आहेत. तर ह्या लोकांनी हा अभ्यास सुरू केला. म्हणजे आधुनिक गुणमिलन पद्धत हे माझं संशोधन नाही, हे आमचं एकत्रित संशोधन आहे. आणि सगळ्या गुरुवर्यांनी, आम्ही, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळून केलेलं संशोधन आहे. त्यामुळे ते श्रेय सगळ्यांचं आहे. सॉरी, म्हणजे मलाही त्यांना नमन करावं असं वाटतंय की अर्थात आज या गोष्टीची खरंच या पुढच्या पिढीला गरज आहे. कारण की आपण जे म्हणतोय, जे आता लिव्हिंग रिलेशनशिप येतंय, पुढे भविष्यात लग्न होतील नाही होतील हा आपण सध्या आपण लोकांच्या मनात विचार चालू आहे. पण त्याला मॅडमनी आता जे सांगितलं, नवीन पद्धतीने पत्रिका जुळवली जाते सगळे स्वभाव लक्षात घेऊन, हे खूप चांगला उपक्रम आहे. आपण आता पुढे जाऊया. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आरोग्य.
तर 2026 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसं आहे? मुळात कसं झालं ना, की 2026 हे रवी देवांचं वर्ष. हं. रवी हा एनर्जी देणारा ग्रह. हां. त्यामुळे मुळातच सगळ्यांचं एक नैसर्गिक आरोग्य सकारात्मक राहील. ओके. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी आरोग्य अधिक सकारात्मक आहे. बरं. मग याच्यात होतं काय ना, की याच्यात चंद्र आला आहे. हं. अनेक वेळा अनेक आजारांचं कारण मन असतं ओके. ओके. आणि नेमका चंद्र अधिक प्रबळ आहे आणि मी जे तुम्हाला सांगितलं चंद्राच्या शेजारी आलेला शून्य. हां. त्यामुळे तुम्ही जर तुमची इच्छाशक्ती जागृत ठेवली, हां. मन प्रबळ ठेवलं, तर 2026 तुमच्यासाठी अत्यंत आरोग्यदायक आहे सर्वांसाठी. मग आता नैसर्गिक ज्यांचे खूपच मोठे आजार असतील, हां. ते काही कॅलेंडरचं पान बदलल्याने बदलत नाही. नाही. पण तुलनात्मक आरोग्य यावर्षी चांगलं राहणार आहे. ओके. आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी पुन्हा सूर्याला अर्ध्या हा विषय येतो, कारण सूर्य आरोग्य देतो. हां. मंगळाचे मंत्र, कुलदेवीचे दर्शन असे उपाय तुम्ही करू शकतात. आणि आपल्या धर्मांमध्ये आहे योग, आयुर्वेद बरोबर. या 2 गोष्टींचा वापर करा. योगामुळे आरोग्य हे अत्यंत सकारात्मक राहतं. उपायशास्त्रात आपण अजून एक सांगतो महत्त्वाचं, की पाणी ग्रहण कसं करताय तुम्ही. ओके. आचमन हा आपल्या शास्त्रीय पद्धत आहे. हां. ज्यांना आरोग्याचे प्रश्न असतील त्यांनी रोज आचमन करावं. आता आचमन सुद्धा शास्त्र शुद्ध पद्धतीने कसं करावं त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेच. ओके. ओके. तर आचमन जर तुम्ही रोज केलं तर तुमचं नैसर्गिक आरोग्य खूप चांगलं होतं. आणि विज्ञानाने आता संशोधन असं केलेलं आहे की आपण असं पाणी पितो हां. आणि आचमनाचं पाणी असं पितो. बरोबर. हे जे अगदी कमी प्रमाणात सौम्यपणे पाणी आत जातं, हं. ते आपल्या शरीरातल्या आतल्या सगळ्या ग्रंथी सकारात्मक करतं. ओके. म्हणजे हे आत्ता विज्ञानाने शोधलं. हां. आपल्या ऋषीमुनींनी तेव्हा शोधलं. बरोबर. म्हणजे त्यांच्याजवळ काही साधनं नव्हती. Correct. विज्ञान म्हणजे जे विज्ञान आपल्या ग्रंथांमध्ये आहे ते जगातल्या कोणत्याच ग्रंथांमध्ये नाही आहे. हां. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे, की कसं पिलं पाहिजे. हो, 2 येते ना, 2 वेळा येते. करेक्ट. 2026 मध्ये 2 वेळा येत आहे आणि तो मधला शून्य त्याची 10 पट क्षमता वाढवतोय. ओके. त्यामुळे तुम्ही आचमन जर रोज सुरू केलं, हं. खूप सुंदर प्रभाव तुम्हाला मिळेल. ओके. तेवढे मंत्र म्हणा, आचमन करा, खूप चांगलं अगदीच. आता अजून एक शेवटचा प्रश्न फक्त मला विचारायचा आहे, की जसं 2025 खूप प्रलय आले, खूप साऱ्या घटना जगामध्ये घडल्या, भारतातच नाही तर, असं 2026 मध्ये काही वाटतं आहे का? नाकारता येत नाही. आता हा प्रश्न अंकशास्त्रानुसार नाही सांगू शकत मी, हं. पण वैदिक ज्योतिषनुसार गुरुदेवांची अतिचार गती जी सुरू झाली, म्हणजे हां. मागच्या वर्षी 29 मार्च 2025ला शनीने राशी परिवर्तन केलं. हां. त्या दिवशी ग्रहण होतं. 6 ग्रह एकाच राशीत होते. ओके. त्याच्यापूर्वी म्हणजे आम्ही 2024 पासून सांगत होतो की 2025 हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, हां. अनपेक्षित आणि आपण विचार केला नाही असे अपघात, हां. सगळ्या घटना घडल्या. ओके. 2026 खूप चांगलं जाईल असं आश्वासन देण्यात तथ्य नाही. ओके. गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. तो एक वैदिकचा वेगळा विषय म्हणून आपण आता नाही ठीक आहे, घेणार. ठीक आहे. पण आहे, संकट भरपूर आहे आणि संकट जेवढी जास्त तेवढे आपण आपले धार्मिक उपाय करत राहावे. हां. होतील तेवढे करावे, जमतील तेवढे करावे, मंत्रजाप करावं, सकारात्मकता निर्माण करावी. आपल्या देशाचं भाग्य उज्ज्वल आहे. ओके, ओके, ओके. मला वाटतं मॅडमनी आता प्रत्येक मुलांकानुसार प्रत्येकाचं भाग्य काय आहे 2026 मध्ये, प्रत्येकाचं भाग्य कसं राहणार आहे, प्रत्येक व्यक्ती कसा प्रगती करू शकणार आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. मला वाटतं मॅडम आता खूप वेळ झाला, आपण गप्पा मारतोय, आपण जरा आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं खूप खूप धन्यवाद. मला छान वाटलं सगळ्यांशी गप्पा मारून, तुम्हाला भेटून, तुमच्या चॅनलवर, तुमच्या स्टुडिओमध्ये मला खूप प्रसन्न वाटलं. अत्यंत सकारात्मक एनर्जी इथे आहे. त्यामुळे तुमचं चॅनल लवकरच खूप ग्रो करणार आहे. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद मॅडम. तुमचे आशीर्वाद असेच राहू आणि तुम्ही जे म्हणताय ते नक्कीच होणार आहे, कारण हे सगळं करणार आहेत ते आपले प्रेक्षक. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.